Hello dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about division angiosperm. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड डिव्हिजन पाहणार आहोत अँजिओस्पर्म. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जी फर्स्ट डिव्हिजन होती जिम्नोस्पर्म याचा आपण स्टडी केला. त्याच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर होते त्याचे एक्झाम्पल काय आहेत ते आपण शिकलो. त्यामध्ये सब क्रिप्टोगॅम्स आणि फेनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्समध्ये आपण 3 डिव्हिजनचा स्टडी केला, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि थर्ड थिरिडोफायटा. नंतर लास्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड सब किंगडम सुरू केला फेनोरोगॅम्स. त्यामध्ये फर्स्ट डिव्हिजन आपण शिकलो जिम्नोस्पर्म आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड डिव्हिजन अँजिओस्पर्म याचा स्टडी करणार आहोत. तर चला सुरू करूया सेकंड डिव्हिजन अँजिओस्पर्म. तर पाहता अँजिओस्पर्मचे कोणकोणते फीचर्स आहेत, त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आता अँजिओस्पर्म म्हणजे काय? अँजिओस्पर्म हा ग्रीक वर्ड आहे. या अँजिओस्पर्म या जो वर्ड आहे याच्यामध्ये 2 शब्द असतात पहा. त्यामध्ये पहिला कोणता आहे? अँजिओस. अँजिओस म्हणजे काय? इनक्लोज्ड आणि स्पर्म म्हणजे काय? सीड. याच्यामध्ये जे सीड्स असतात त्या सीड्सला काय असते? कव्हरिंग असतं पहा. सीड्स आर इनक्लोज्ड विथ इन फ्रूट. या सीड्स कुठं असतात? फ्रूटच्या आतमध्ये असतात. ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही आणि म्हणून त्यांना काय म्हणायचं? अँजिओस्पर्म्स असं म्हणायचं. आता याच्या आपण लास्ट व्हिडिओमध्ये जिम्नोस्पर्म आपण शिकलो. त्या जिम्नोस्पर्ममध्ये काय होतं? सीड्स आर नॉट कवर्ड. त्या सीड्सला कव्हरिंग नव्हतं, त्याला काय म्हणायचं? जिम्नोस्पर्म. त्याच्या सीड्स होत्या त्या कशा होत्या? नेकेड सीड होत्या. उघड्या डोळ्यांनी ते आपण पाहू शकत होतो आणि हे जे सीड्स असतात ते आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही पहा. हा मेन डिफरन्स आहे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. असे जे बेसिक कन्सेप्ट आहे ते लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला एंट्रन्सचे जे एक्झाम असतात त्यावेळेला तुम्हाला सोपं जाईल पहा. आता अँजिओस्पर्म आपण शिकलो, याचा अर्थ पाहिला आपण. जे सीड्स असतात त्या इनक्लोज्ड विथ इन फ्रूटमध्ये असतात, ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. आता या अँजिओस्पर्मचे आपल्याला एक आपण फीचर्स पाहणार आहोत पहा. आता हे जे प्लांट असतात, द फ्लावर्स दिस प्लांट्स बिअर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. हे जे प्लांट असतात या प्लांटमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात पहा. आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणाला म्हणतात? फ्लावरला म्हणतात पहा. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणता आहे? फ्लावर आहे. आता या अँजिओस्पर्म ते सांगायचं राहिलं पण अँजिओस्पर्म जे आहे हे मोस्ट ॲडव्हान्स ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स याला म्हणतात. मोस्ट ॲडव्हान्स प्लांट ऑफ फ्लावरिंग प्लांट की जे आपण आता लास्ट पाहिलं थॅलोफायटा, ब्रायोफायटा, थिरिडोफायटा, जिम्नोस्पर्म. यामध्ये जिम्नोस्पर्म हे प्रिमिटिव्ह ग्रुप आहे फ्लावरिंग प्लांटचा. परंतु याच्यामध्ये अँजिओस्पर्ममध्ये फ्लावर हे वेल डेव्हलप्ड असतात पहा. एक प्रकारचं याच्यामध्ये काय आहे? इव्होल्युशन होत गेलं आणि हा लास्ट ग्रुप आहे अँजिओस्पर्म. कारण हे मोस्ट ॲडव्हान्स ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट म्हटले कारण यामध्ये काय असतात? फ्लावर असतात या प्लांटमध्ये. आणि जे अँजिओस्पर्म इज ए ग्रुप ऑफ हायली इव्हॉल्व्ड प्लांट. अँजिओस्पर्मला काय म्हणतात? हायली इव्हॉल्व्ड प्लांट म्हणतात कारण यामध्ये इव्होल्युशन होत गेलं ते शेवटी कोणता ग्रुप आला? अँजिओस्पर्म. आणि यामध्ये हायली इव्होल्युशन का म्हणतात? कारण यामध्ये काय आहे? फ्लावरचं महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये डेव्हलप झालेला आहे म्हणून त्याला म्हणतात हायली इव्हॉल्व्ड प्लांट असं म्हणतात. कारण यामध्ये फ्लावर हे वेल डेव्हलप्ड झालेलं आहे पहा. नंतर आपला रूट असेल, स्टेम असेल, लीव्ह यामध्ये पण काय होत गेलं? इव्होल्युशन होत गेलं. त्यामध्ये अगोदर आपण थॅलोफायटा पाहिलं, त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या आल्गी होत्या. त्यामध्ये रूट, स्टेम, लीव्ह त्याच्यामध्ये कोणते ऑर्गन नव्हते. नंतर ब्रायोफायटामध्ये ते फक्त पाण्यामध्येच आढळणारे होते. नंतर ब्रायोफायटा आपण शिकलो. ब्रायोफायटामध्ये जमिनीवरती पण आणि पाण्यामध्ये पण राहणारे. थिरिडोफायटामध्ये फक्त जमिनीवरती. अशामध्ये काय होत गेलं? अशा प्रकारे इव्होल्युशन होत गेलं आणि हा मोस्ट ॲडव्हान्स ग्रुप आहे फ्लावरिंग प्लांटचा. हायली इव्हॉल्व्ड याच्यामध्ये जे प्लांट येतात ना त्यांना काय म्हणतात? हायली इव्हॉल्व्ड प्लांट्स असं म्हणतात कारण याच्यामध्ये इव्होल्युशन होत गेलंय. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये येतोय त्याला काय म्हणायचं? फ्लावर असं म्हणतात. आणि हा जो फ्लावर आहे याला म्हणायचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असं म्हणतात.
या फ्लावरला काय म्हणतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असं म्हणतात. कारण काय होते, रिप्रोडक्शन. या फ्लावरमध्ये काय असतात, मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल, फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल असतात. यामध्ये मेल सेक्स ऑर्गन, फिमेल सेक्स ऑर्गन, यापासून मेल गॅमेट्स, फिमेल गॅमेट्स तयार होतात. नंतर त्यामध्ये फ्युजन होते, रिप्रोडक्शन होते. अशी म्हणून याला काय म्हणतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणाला म्हणतात, फ्लावरला. म्हणजे या जो ग्रुप आहे, या ग्रुपचे जे प्लॅन्ट असतात त्यामध्ये हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन या प्लॅन्टमध्ये असतो. तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणता आहे, फ्लावर आहे पहा. नंतर सेकंड कॅरेक्टर आहे फ्लावर डेव्हलप इंटू ए फ्रूट. नंतर फ्लावर डेव्हलप इंटू ए फ्रूट. फ्लावर पासून डेव्हलप नंतर काय होते, फ्रूट डेव्हलप होतं पहा. फ्लावर डेव्हलप इंटू ए फ्रूट्स. नंतर थर्ड कॅरेक्टर आहे सीड्स आर प्रोड्यूस. नंतर काय होतात, सीड्स तयार होतात. परंतु त्या सीड्स कुठं असतात, विथ इन फ्रूट. या सीड्स कुठं असतात, या फ्रूट्समध्ये असतात पहा. सीड्स आर प्रोड्यूस विथ इन फ्रूट्स. नंतर फोर्थ कॅरेक्टर आहे सीड्स आर नॅचरल कव्हरिंग किंवा सीड्स आर कवर्ड. हे जे सीड्स असतात त्याला काय असते, कव्हरिंग असतं. आणि हे सीड इज कॉल्ड ॲज अँजिओस्पर्म. आणि म्हणून याला काय म्हणायचं, अँजिओस्पर्म्स असं म्हणतात. जिम्नोस्पर्ममध्ये आपण पाहिलं सीड्स आर नॉट कव्हर्ड. आणि याच्यामध्ये काही सीड्स आर कव्हर्ड. सीड्सला काय असते, कव्हरिंग असते. तर पहा, हे आपण एक त्याचे फीचर्स पाहिले. अँजिओस्पर्म म्हणजे काय, नंतर फ्लावर यामध्ये जे प्लॅन्ट येतात त्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतो. आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे कोणाला म्हणतात, फ्लावरला म्हणतात. नंतर सेकंड आहे फ्लावर डेव्हलप इंटू ए फ्रूट. फ्लावरपासून फ्रूट डेव्हलप होते. नंतर त्या फ्रूटमध्ये सीड्स तयार होतात. आणि हे जे सीड्स असतात त्याला सीड्स आर कवर्ड. याला सीड्सला काय असते, कव्हरिंग असतं पहा. तर अशा प्रकारे आपण याचे फीचर्स पाहिले पहा. आता पुढं पाहूया. द प्लॅन्ट्स विच, आता तुम्हाला सीड्स दिल्या त्यामध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल आहे, त्यामध्ये तुम्हाला कॉर्न असेल, नंतर बीन असतील, नंतर ग्राउंडनट असतील पहा. त्यामध्ये कॉर्न म्हणजे मका, नंतर ग्राउंडनट म्हणजे भुईमूग म्हणजे शेंगदाणा. आलं लक्षात, ग्राउंडनट. नंतर तुम्हाला त्यानंतर बीन म्हणजे घेवडा. अशा 2-4 प्रकारच्या तुम्हाला सीड्स दिल्या. आणि हे जे सीड्स असतात या पाण्यामध्ये 8 ते 10 तासापर्यंत आपण भिजत ठेवल्या. त्या भिजत ठेवल्या तर काय होईल, त्यामध्ये हे जे सीड्स असतात त्या भिजत ठेवल्या तर याच्यामध्ये काय होतंय, त्याचा साईज असेल किंवा व्हॅल्यूम असं काय होतो, इन्क्रीज होतो. आणि प्लॅन्ट्स वॉटर हे काय करतात, या वॉटर ॲब्सॉर्ब करतात. त्यामुळे त्यांचा व्हॅल्यूम आणि साईज काय होते, वाढते. आणि त्यानंतर जर आपण सीड्स हातामध्ये घेतल्या तर ज्या सीड्स असतात त्या सीडचं डिवायडेशन होते. ज्या सीड्सचं डिवायडेशन 2 पार्टमध्ये होते ते सीड्स वेगळ्या करायच्या. आणि ज्याचं डिवायडेशन होत नाही 2 इक्वल पार्टमध्ये त्या वेगळ्या काढायच्या. मग त्यामध्ये कोणकोणत्या डिवायडेशन 2 पार्टमध्ये होईल, त्यामध्ये आपण जसे ग्राउंडनट घेतला त्याचं 2 पार्टमध्ये डिवायडेशन होईल. कॉर्नचं होईल का, मक्याचा जर आपण दाणा घेतला त्याचे 2 डिवायडेशन होईल का, 2 पार्ट तयार होतील का, तयार होणार नाही. तर अशा प्रकारे हे ज्या सीडचे 2 इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन होते त्याला म्हणायचं डायकॉटिलिडॉन. त्याला काय म्हणायचं, डायकॉटिलिडॉन्स प्लॅन्ट्स. त्याला काय म्हणायचं, डायकॉटिलिडॉन्स प्लॅन्ट्स असं म्हणतात पहा. ज्या सीड्स असतात त्या सीड्सचं 2 इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन झालं की त्याला काय म्हणायचं, त्याला त्या प्लॅन्टला काय म्हणायचं, डायकॉटिलिडॉन्स प्लॅन्ट्स असं म्हणतात. आणि त्या सीड्सचं 2 इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन होत नाही त्याला काय म्हणायचं, मोनोकॉटिलिडॉन्स प्लॅन्ट्स. त्याला काय म्हणायचं, मोनोकॉटिलिडॉन्स प्लॅन्ट्स म्हणतात पहा. सीड्स आर डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. These plants are called as dicotyledons plants.
The seeds are not divided into two, cannot be divided into two equal parts. These plants are called as monocotyledonous plants. आता आपण याच्या डायकोटिलेडोनस प्लांट आणि मोनोकोटिलेडोनस प्लांट आहे ना, याचा आपण आता डिफरन्स पाहूया. हे डिफरन्स तुमच्या लक्षात राहील, कारण एक्झामला याच्यावरती बरेच वेळा क्वेश्चन विचारतात. डिफरन्स बिटवीन डायकोटिलेडोन्स आणि मोनोकोटिलेडोन्स. आता हे डिफरन्स आपण पाहू डायकोटिलेडोनस प्लांट आणि मोनोकोटिलेडोनस प्लांट्स. आता याच्यामध्ये या शब्दामध्येच अर्थ आहे. डाय म्हणजे टू आणि मोनो म्हणजे काय, सिंगल. हे जे प्लांट असतात या प्लांटमध्ये किती कोटिलेडॉन्स प्रेझेंट असतात, 2 कोटिलेडॉन्स आर प्रेझेंट. किती असतात, 2 कोटिलेडॉन्स आर प्रेझेंट. आणि हे जे प्लांट असतात यामध्ये काय असतात, सिंगल कोटिलेडॉन्स आर प्रेझेंट. काय असतात, सिंगल कोटिलेडॉन्स प्रेझेंट असतात. पहा याला काय म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात, द्विदल वनस्पती, आणि याला काय म्हणायचं, एकदल वनस्पती. हा झाला पहिला डिफरन्स. आता दुसरा आपण पाहूया, यामध्ये रूट कसं आहे, स्टेम कसं आहे, लिव्स कसं आहे, आपण ते एक कॅरेक्टर त्याचं डिफरन्समध्ये पाहूया. तर आता आपण रूट जर पाहिले याच्यामध्ये, या जे प्लॅन्ट असतात या प्लॅन्टमध्ये जे रूट असतात ते कोणत्या टाईपचे असतात, टॅप रूट टाईप असतात. पहा कोणत्या टाईपचे, टॅप रूट. आणि इकडे कोणते असतात, फायबरस रूट असतात. पहा फायबरस रूट. आता रूटचे 2 टाईप आहे. पहा तुम्ही शिकला, त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे टॅप रूट आणि सेकंड टाईप आहे फायबरस रूट. फायबरस रूट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲडव्हान्टेजेस रूट्स असं म्हणतात. पहा या फायबरस किंवा ॲडव्हान्टेजेस रूट्स, तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं तर यामध्ये तुम्हाला मेज माहिती आहे, मका आहे. तर मका आपण पाहिलं तर मक्याचे जर आपण रूट्स पाहिली तर त्याला अशी बारीक रूट कसे असतात, असे बारीक बारीक त्याला रूट्स असतात. पहा फायबर इन द फायबर लाईक असं छोटे छोटे असतात, त्याला म्हणायचं फायबरस. आणि टॅप रूट म्हणजे त्याला एक मेन रूट असतो, त्याला प्रायमरी, नंतर त्याला सेकंडरी, नंतर त्याला काय असतात टर्चरी, अशा ब्रँचेस असतात. आणि त्या काय होतात, जमिनीमध्ये जास्त खोलवर जाऊ शकतात. त्याला काय म्हणायचं, टॅप रूट. टॅप रूट असं म्हणतात. जे जमिनीमध्ये जास्त डीप जाऊ शकतात त्याला म्हणायचं टॅप रूट. आणि फायबरस रूट जास्त जमिनीमध्ये खोलपर्यंत जाऊ नाही, त्याला काय म्हणायचं, फायबरस रूट असं म्हणायचं. आता याचं स्टेम कसं आहे, पहा स्टेम कसं आहे, स्ट्रॉंग आहे. स्टेम कसं आहे, स्ट्रॉंग आहे आणि हार्ड आहे. पहा आणि याचं कसं आहे, हॉलो आहे. आणि कसं आहे, डिस्क लाईक आहे. डिस्क लाईकचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर ओनियन. ओनियन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि हॉलोचं कसं आहे, एक्झाम्पल कोणतं आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहील, बांबू आहे. हॉलो म्हणजे पोकळ, म्हणजे ते स्टेम आतून कसं असतं, पोकळ असतं. त्यामध्ये एक्झाम्पल कोणतं आहे, बांबू आहे. आणि डिस्क लाईक म्हटलं तर कसं आहे, त्याचं स्टेम कसं, एक्झाम्पल कोणतं आहे, ओनियन आहे. ओनियन जर तुम्ही पाहिलं स्टेम तर कसं असं डिस्क लाईक आहे. पहा हा झाला सेकंड डिफरन्स. स्टेम कसं आहे, इकडे स्ट्रॉंग आहे, इकडं हार्ड आहे. आणि इकडे कसं हॉलो म्हणजे पोकळ आणि डिस्क लाईक. हे झालं आपण रूट पाहिले, नंतर स्टेम पाहिलं. आता आपल्याला लिव्स पाहिजे आहेत. पहा लिव्स जर आपण पाहिले तर लिव्सचं जे व्हेनेशन आहे, पहा इथं व्हेनेशन. आता इथं शब्द आलाय पहा व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजे काय, त्या लिव्स वरती ज्या वेन्स असतात आणि त्या वेन्सला वेन्सलेट्स असतात, त्यांची जी अरेंजमेंट असते त्याला काय म्हणायचं, व्हेनेशन असं म्हणायचं. आणि हे जे प्लॅन्ट असतात या प्लॅन्टमध्ये जे व्हेनेशन आहे ते कोणत्या टाईपचं आहे, रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. कसं आहे, रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. तर आपण आता जर डायग्राम जर पाहायची झाली तर त्याच्यामध्ये पहा अशा वेन्स असतात. पहा मग त्याला अशा छोट्या छोट्या परत वेनलेट्स असतात. पहा एक प्रकारचं असतं त्यांचं काय, जाळं तयार होतं, पण नेटवर्क तयार होतंय आणि त्याला काय म्हणायचं, रेटिक्युलेट व्हेनेशन असं म्हणतात. पहा जाळे त्याला म्हणायचं जाळीदार शिराविन्यास त्याला म्हणतात. पहा आणि इकडं कोणत्या टाईपचं आहे, पॅरलल व्हेनेशन आहे. पहा
व्हेनेशन. म्हणजे एकमेकाला या जर आपण वेन्स पाहिल्या तर एकमेकाला कशा असतात, अशा समांतर असतात पाय. अशा कशा आहेत ते एकमेकाला अशा समांतर असतात, त्याला काय म्हणायचं, पॅरलल व्हेनेशन असं म्हणतात पाय. हा डिफरन्स आहे. यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन आहे, इकडे कसं आहे पॅरलल व्हेनेशन आहे. हा एक डिफरन्स आहे लीव्हचा. आता पुढचं प्लॅन्ट ऑर्गन आहे आपल्याला, ते ऑर्गन पाहिजे फ्लावर. आता फ्लावर कसं आहे, फ्लावरचं जर आपण घेतलं या प्लॅन्टमधले तर याच्यामध्ये जे फ्लावर असतात त्यामध्ये त्या फ्लावरचे 4 किंवा 5 भाग तयार होतात. 4 भाग झाले तर त्याला काय म्हणायचं, टेट्रामरस. आणि 5 भाग तयार होते त्याला काय म्हणायचं, पेंटॅमरस असं म्हणतात. 5 सिमेट्री असं म्हणतात. म्हणजे 4 भाग तयार झाले त्या फुलाचे तर त्याला म्हणायचं टेट्रामरस. 5 भाग तयार झाले त्याला काय म्हणायचं, पेंटॅमरस. आणि इकडे जर आपण जर फ्लावर जर पाहिलं तर इकडे किती भाग होतात, फक्त ट्रायमरस. फक्त 3च पार्ट तयार होतात फ्लावरचे, त्याला म्हणायचं ट्रायमरस असं म्हणतात पा. तर अशा प्रकारे आपण याचा डिफरन्स डायकॉटलिडॉन्स आणि मोनोकॉटलिडॉन्स जे प्लॅन्ट असतात त्यामध्ये आपण डिफरन्स पाहिला. त्यामध्ये फर्स्ट डिफरन्स आहे डायकॉट टू कॉटलिडॉन्स आर प्रेझेंट. इकडे सिंगल कॉटलिडॉन्स आर प्रेझेंट. नंतर त्याचं रूट कसं आहे, इन डायकॉटमध्ये टॅप रूट आहे, इकडं फायबरस रूट आहे. नंतर स्टेम कसं आहे, स्ट्रॉंग आहे, हार्ड आहे, इकडं हॉलो आणि डिस्क लाईक आहे. नंतर लीव्हचं व्हेनेशन कसं आहे, इकडं रेटिक्युलेट आहे, इकडं पॅरलल व्हेनेशन आहे. आणि नंतर फ्लावरचं कसं आहे, 4 ते 5 पार्ट्स तयार होतात, त्याला म्हणायचं टेट्रामरस किंवा पेंटॅमरस. आणि इकडं फक्त 3च पार्ट तयार होतात, त्याला म्हणायचं ट्रायमरस असं म्हणायचं. आता यामध्ये डायकॉटलिडॉन्स जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचे झाले, 2 एक्झाम्पल तुम्हाला जे माहिती आहे ते सांगते की जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. डायकॉटलिडॉन्सचे प्लांटचं जर तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगायचे झाले तर फर्स्ट एक्झाम्पल आहे सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि सेकंड आहे चायना रोज म्हणजे जास्वंद, त्याला म्हणायचं हिबिस्कस असं म्हणायचं. हे जे प्लॅन्ट आहे ते कशामध्ये येतात, डायकॉटलिडॉन्स प्लॅन्ट आहे पा. हिबिस्कस, चायना रोज आणि सनफ्लावर. इकडं मोनोकॉटलिडॉन्स प्लॅन्टचे एक्झाम्पल सांगायचं झालं तर मेज आहे, मेज म्हणजे मका सगळ्यांना माहिती आहे. आणि सेकंड एक्झाम्पल जवर आहे म्हणजे ज्वारी आहे पा. हे 2 एक्झाम्पल हे मोनोकॉटलिडॉन्स प्लॅन्टचे आहे. 2 एक्झाम्पल सांगितली, जी तुम्हाला माहिती आहे ती सांगितली की जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. तर अशा प्रकारे आपण हा मोनोकॉटलिडॉन्स आणि डायकॉटलिडॉन्स प्लॅन्ट्स याचा आपण डिफरन्स पाहिला. तर अशा प्रकारे हे जे चॅप्टर आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स हे आपण कंप्लीट केलेलं आहे पा. याच्यामध्ये आपण आता काय काय शिकलो, त्यामध्ये फर्स्ट किंगडम आहे मेन किंगडम प्लॅन्टी. त्या किंगडम प्लॅन्टीचे 2 सब किंगडम पाहिले आपण, फॅनेरोगॅम्स आणि क्रिप्टोगॅम्स. मेन किंगडम कोणता आहे प्लॅन्टी, त्याचे 2 सब किंगडम कोणते आहे, क्रिप्टोगॅम्स आणि सेकंड आहे फॅनेरोगॅम्स. त्या क्रिप्टोगॅम्समध्ये आपण 3 डिव्हिजन शिकलो, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टिरिडोफायटा. नंतर आता आपण सेकंड डिव्हिजन पाहिली फॅनेरोगॅम्स, त्यामध्ये आपण 2 डिव्हिजन पाहिल्या, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म. तर अशा प्रकारे याच्यामध्ये आपण हे 5 डिव्हिजनचा आपण स्टडी केला, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टिरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. तर अशा प्रकारे आपलं जे चॅप्टर आहे ते कंप्लीट झालेलं आहे क्लासिफिकेशन्स ऑफ प्लॅन्ट्स. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू.